लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवरती पुन्हा डल्ला मारलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आलाय। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे। बहिणींच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा करताना सरकारची मात्र दमछाक होताना दिसतेय। मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याला याचा भुर्दंड मात्र बसतोय। त्यांचा निधी वळवला जातोय। आदिवासी विकास खात्यातून आता प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार असल्याचं कळतंय। काही समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडनं या बातम्या येतात, कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात। कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये। त्यामुळं मला असं वाटतं हे खोटारडेपणा आहे। हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे।